ಇದೇ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದು ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಸಂತಸ ಮನೆ ಮಾಡಿತ್ತು. ಅವರ ಸ್ವಾಗತಕ್ಕಾಗಿ ಬಂಟಿಂಗ್ಸ್ ಹಾಗೂ ಫ್ಲೆಕ್ಸ್ ಬ್ಯಾನರ್ಗಳು ರಾರಾಜಿಸುತ್ತಿದ್ದವು. ಮೊದಲಿಗೆ ತಾಲೂಕಿನ ಮುದ್ದೇನಹಳ್ಳಿಯ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಸಮಾಧಿಯನ್ನು ದರ್ಶನ ಮಾಡಿ ಪುಷ್ಪ ನಮನ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ನಂತರ ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಮ್ಯೂಸಿಯಂಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಸಂಗ್ರಹಿಸಲಾಗಿದ್ದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿದ್ರು. ಬಳಿಕ ಸತ್ಯಸಾಯಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 400 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿರುವ ಮಧುಸೂದನ ಸಾಯಿ ವೈದ್ಯಕೀಯ ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆಯ ಕಟ್ಟಡವನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದರು. ಇದು ದೇಶದಲ್ಲಿಯೇ ಮೊಟ್ಟಮೊದಲ ಉಚಿತ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಆಗಿದೆ. ವೇದಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಷಣ ಮಾಡಿದ ಅವರು ಕನ್ನಡದಲ್ಲಿಯೇ ತಮ್ಮ ಮಾತನ್ನ ಆರಂಭಿಸಿ ಮಧುಸೂದನ ಸಾಯಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಉಚಿತ ಸೇವಾ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಶ್ಲಾಘಿಸಿದರು. ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಸಮಾಧಿಯ ದರ್ಶನ ಹಾಗೂ ಅವರ ಮ್ಯೂಸಿಯಂಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದು ನನ್ನ ಭಾಗ್ಯ ಅಂದರು. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಮೋದಿ ಅವರು ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ದೇಶದಲ್ಲಿಯೇ ಸಮೃದ್ಧ ಭಾಷೆಯಾಗಿದೆ, ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಮೆಡಿಕಲ್ ಶಿಕ್ಷಣ ಇರಬೇಕು ಎಂದರು. ಕರ್ನಾಟಕದ ಎಲ್ಲ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. आप सभी इतने उमंग और उत्साह के साथ अनेक सपने लेकर के, नए संकल्प लेकर के सेवा की इस महान प्रवृत्ति में जुड़े हैं. आपके दर्शन करना ये भी मेरे लिए सौभाग्य है. मैं आपका बहुत बहुत आभारी हूं. चिक्कबल्लापुरा आधुनिक भारत के आर्किटेक्ट्स में से एक सर एम विश्वेश्वरैया की जन्मस्थली है. अभी मुझे सर विश्वेश्वरैया की समाधि पर पुष्पांजलि का और उनके म्यूजियम पर जाने का सौभाग्य मिला. इस पुण्य भूमि को मैं सर झुका करके नमन करता हूं. इस पुण्य भूमि से प्रेरणा लेकर ही उन्होंने किसानों, सामान्य जनों के लिए नए इनोवेशन किए, इंजीनियरिंग के बेहतरीन प्रोजेक्ट्स बनाए. साथियों, इस धरती ने सत्य साई ग्राम के रूप में भी सेवा का एक अद्भुत मॉडल देश को दिया है. शिक्षा और स्वास्थ्य के माध्यम से जिस प्रकार मानव सेवा का मिशन यहां चल रहा है वो वाकई अद्भुत है. आज जो यहां मेडिकल कॉलेज शुरू हो रहा है, इससे मिशन और सशक्त हुआ है. श्री मधुसूदन साई इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस एंड रिसर्च हर वर्ष अनेक नए प्रतिभावान डॉक्टर देश की कोटि कोटि जनता की सेवा में राष्ट्र को समर्पित करेगा. मैं संस्थान को और चिक्कबल्लापुरा यहां के सभी लोगों को बहुत बहुत बधाई देता हूं. भाइयों और बहनों, आजादी के अमृत महोत्सव में देश ने विकसित होने का संकल्प लिया है. कई बार लोग पूछते हैं कि भारत इतने कम समय में
क्योंकि मैंने कहा है 2047 जब आजादी के 100 साल होंगे तो लोग पूछते हैं कि इतने कम समय में भारत विकसित कैसे बनेगा। इतनी चुनौतियां हैं, इतना काम है, इतने काम कम समय में पूरा कैसे होगा। इस सवाल का एक ही जवाब है, सशक्त जवाब है, संकल्प से भरा जवाब है, सिद्धियां प्राप्त होने की ताकत वाला जवाब है, और वो जवाब है सबका प्रयास। ಮಧುಸೂದನ್ ಸಾಯಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿ, ಬಾಬಾ ಅವರು ತಪೋಭೂಮಿ ಎಂದು ಕರೆದಿದ್ದರು. ಮೋದಿಯವರ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆದರ್ಶವಾಗಿದೆ. ಅವರ ಕೈಯಿಂದ ಕಾಲೇಜು ಉದ್ಘಾಟನೆಯಾಗಿರುವುದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಭಾಗ್ಯ ಎಂದರು. माँ कश्चित दुखम आपनुयात। इस अमृत काल में अमृत भारत की परिकल्पना के इस स्वप्न को साकार करते हुए श्री प्रधानमंत्री हमारे नरेंद्र मोदी जी का इस पंचगिरी प्रदेश मुद्दनहल्ली की पुण्य भूमि में बहुत बहुत स्वागत है। बाबा ने इस भूमि को तपोभूमि का नाम दिया और यहाँ के त्यागजीवियों ने आजीवन ब्रह्मचर्य का व्रत रखकर समाज सेवा में अपने जीवन को समर्पित कर इसे त्याग भूमि का नाम दिया। और अब ये सेवा भूमि ही नहीं, सिद्ध संकल्प भूमि बन गई है, जहां पर कोई भी निस्वार्थ संकल्प जब भी लिया जाता है वो अवश्य पूर्ण होता है। एक साल पहले इसी मंच पर गृह मंत्री जी की उपस्थिति में हमने एक संकल्प लिया था कि अगले साल माननीय मोदी जी के हाथ से ही इस मेडिकल कॉलेज का उद्घाटन होना चाहिए, और एक साल के अंदर अंदर यहाँ पर हमारे प्रधानमंत्री जी हमारे साथ उपस्थित हैं इस सेवा का लोकार्पण करने के लिए। ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿ, ಇಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಇದೆ. ಸತ್ಯಸಾಯಿ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಈವರೆಗೆ 3 ಬಾರಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಸರ್ಕಾರ ಜಾರಿಗೆ ತಂದಿರುವ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ್ ಯೋಜನೆಯ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಲಕ್ಷಾಂತರ ಮಂದಿ ಸದುಪಯೋಗ ಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸತ್ಯಸಾಯಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಉಚಿತ ಸೇವೆ ನೀಡುತ್ತಿರುವ ಮಧುಸೂದನ ಸಾಯಿ ಅವರು ಸತ್ಯಸಾಯಿ ಬಾಬಾ ಅವರ ಆಶಯದಂತೆ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂದರು. ಕಾಲದಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಇದೆ ಮತ್ತು ಎಷ್ಟು ದುಬಾರಿ ಇದೆ ನಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿದೆ. ಸರ್, ದ ಹೆಲ್ತ್ ಸರ್ವಿಸಸ್ ಹ್ಯಾವ್ ಬೀನ್ ಸೋ ಕಾಸ್ಟ್ಲಿ nowadays. First, I want to thank our Honorable Prime Minister, who had a great vision and great concern for the poorest of the poor in this country. And for the first time, a country with 130 million, the Premier of this country has dared to have a program, Health for All, through Ayushman Bharat. He is a man who dares to dream most difficult things, and he is a man who can achieve the most difficult things. And the services of Ayushman Bharat to almost all citizens has been very well established. And I am really happy and proud to say that Karnataka has got the highest number of Ayushman card. More than 1.5 crores of the Ayushman cards are there, and we are serving the people under the guidance of our Honorable Prime Minister. I congratulate Madhusudan Sai, Narshamurthy and Dr. Srinivas putting up a hospital of a world class and for the poorest of poor. And it's also totally free, which is really unbelievable during this time. It's really amazing. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವ ಡಾಕ್ಟರ್ ಕೆ ಸುಧಾಕರ್, ಸಂಸ್ಥೆಯ ನರಸಿಂಹಮೂರ್ತಿ, ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತಿತರರು ಹಾಜರಿದ್ದರು. ಮೋದಿಯವರ ಆಗಮನದ ಪ್ರಯುಕ್ತ ಬಿಗಿ ಪೊಲೀಸ್ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಒದಗಿಸಲಾಗಿತ್ತು. ಎಂಎಂಟಿವಿ ನ್ಯೂಸ್ ಬ್ಯೂರೋ, ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ.